रोज रोज नाश्त्याला शिरा, उपीट आणि पोहे खाऊन कंटाळा येतो. आता तुम्ही म्हणाल काय करायचं मग? तर अशा वेळेस दिवसभर छान मऊ लुसलुशीत राहणारे घावणे नक्की करू शकता. आणि या घावण्यांसोबत आपण झटपट अशी ओल्या नारळाची चटणी देखील करणार आहोत. फक्त रेशनच्या तांदळापासून छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे घावणे तयार होतात. मुलांच्या टिफिनसाठी तर झटपट अशी होणारी रेसिपी आहे. चला तर वेळ न घालवता आपण झटपट असे हे मऊ लुसलुशीत घावणे तयार करायला सुरुवात करूयात. घावणे बनवण्यासाठी एका बाउलमध्ये मी 1 वाटी स्वच्छ निवडून घेतलेला रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. आता प्रमाण घेण्यासाठी घरातील कोणतीही 1 वाटी तुम्ही निश्चित करून त्या वाटीने प्रमाण घेऊ शकता. रेशनच्या तांदळाचे घावणे छान दिवसभर मऊ लुसलुशीत राहतात आणि त्याला जाळी देखील खूप सुंदर अशी येते. आता हा आपण तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. रेशनच्या तांदळाला पावडर असते, त्याच्यामुळे तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुणे अत्यंत आवश्यक आहे. तांदूळ धुवून घेतल्यानंतर त्यावरती मी 1 ते 1.5 ग्लास साधे पाणी ओतून घेतलेले आहे. अशा प्रकारे पांढरे शुभ्र पाणी दिसले की समजायचं इथं तांदूळ व्यवस्थित धुतलेला आहे. आता धुवून घेतलेला तांदूळ आपण 4 तास भिजवून घेऊयात. तर 4 तासानंतर पहा छानपैकी तांदूळ इथे भिजलेला आहे. आता वरील पाणी पूर्णपणे काढून घेऊन आपण हा तांदूळ मिक्सरला बारीक असा वाटून घेणार आहोत. तांदूळ भिजल्यानंतर जे वरील पाणी आहे ते आपण तांदूळ वाटण्यासाठी वापरणार आहोत, त्यामुळे अजिबात फेकून देऊ नका. नेहमी डोसा बॅटरला आपण ज्याप्रमाणे तांदूळ वाटून घेतो ना त्याचप्रमाणे बारीक असे तांदूळ वाटून घ्यावेत. अजिबात तांदळाची कणी त्यामध्ये राहता कामा नये. तर या ठिकाणी पहा छान बारीक असा तांदूळ मी वाटून घेतलेला आहे. अशाच प्रकारे आपण 2 बॅचमध्ये हा तांदूळ वाटून घेणार आहोत. तांदूळ वाटत असताना गरजेपुरतेच पाणी टाकून तांदूळ बारीक असा वाटून घ्यावा. सर्व तांदूळ वाटून झाल्यानंतर सुरुवातीला मी त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून अशा प्रकारे हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. ह्यापेक्षा बॅटर जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील असू नये. जेवढं बॅटर पातळ असेल ना तेवढे तुमचे घावणे छान पातळसर आणि जाळीदार असे होतील. आता त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर अशा प्रकारे घावण्यांचं बॅटर तयार झालेलं आहे. तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला ओल्या खोबऱ्याची चटणी करूयात. तर ह्या ठिकाणी 1 वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, भरपूर सारी कोथिंबीर, 4 ते 5 चमचे फुटाणे म्हणजे भाजके डाळे, अर्धा इंच आलं, 2 लसणाच्या कुड्या. चटणीमध्ये लसणाचा अजिबात जास्त वापर करू नये. त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस आणि पाव चमचा जिरे. आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या जारमध्ये टाकून गरजेपुरते पाणी घालून छानपैकी या ठिकाणी हे सर्व जिन्नस मी वाटून चटणी तयार करून घेतलेली आहे. तेलामध्ये राई, कढीपत्ता आणि सुक्या मिरचीचे तुकडे टाकून ही सुरसुरीत अशी फोडणी चटणीवरती टाकून घेतलेली आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून या ठिकाणी ओल्या नारळाची चटणी देखील तयार झालेली आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण लगेच घावणे तयार करायला घेऊयात. मध्यम आचेवरती तवा गरम झाल्यानंतर पेल्याने अशा प्रकारे मी घावण्याचं बॅटर तव्यावरती ओतून घेतलेलं आहे. आता त्यावरती थोडंसं तेल लावून एक झाकण ठेवून घेऊयात. 1 मिनिट झाल्यानंतर झाकण काढून घेऊन आपण हा घावणा पलटी करून घेणार आहोत. घावणे भाजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही. घावण्याच्या कडा लूज करून अशा प्रकारे हे घावण मी पलटी करून घेणार आहे. छान आरामात असं पातळसर हे घावण निघालं जातं. अजिबात खाली चिकटत देखील नाही. तुमच्याकडे समजा घावण्याचा तवा असेल ना त्यामध्ये देखील तुम्ही हे घावण केलं तरीही चालेल. आणि नसेल तर तुम्ही अशा प्रकारच्या नॉनस्टिक तव्यामध्ये देखील हे घावण करू शकता. इनो, दही किंवा सोड्याचा वापर न करता छानपैकी इथं जाळीदार असे घावणे तयार झालेले आहेत. आता पलटी करून दुसऱ्या बाजूने छानपैकी हे घावण भाजून घेऊन आपण काढून घेऊयात. तर अशाच प्रकारे सर्व पिठाचे आपण पातळसर असे घावणे तयार करूयात. घावणे पसरत असताना अजिबात जाड असे पसरू नये, पातळसरच असे पसरावे. जाड पसरले की घावणे खूप जाड असे होतात आणि खाण्यासाठी देखील तेवढे टेस्टी असे लागत नाही.
अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि एकदा केली की तुम्ही परत परत कराल, कारण की तांदळाच्या पिठापेक्षा हे तांदळाचे घावणे दिवसभर छान मऊ लुसलुशीत राहतात. अजिबात ते कडक देखील होत नाही. ओल्या खोबऱ्याची चटणी आणि चहासोबत तर हे घावणे खूप भारी असे लागतात. तर तुम्ही देखील हे तांदळाचे घावणे करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. अशा प्रकारे हातामध्ये घावन चुरगळलं तरी अजिबात ते मोडत देखील नाही आणि जाळी पहा किती सुंदर अशी ही घावण्याने आलेली आहे. घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आणि झटपट होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही घावण्याची साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.